करे ज्ञानदानपरायण विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. आज या ठिकाणी या ऐतिहासिक वास्तूमध्ये शिवाजी महाराज त्यांच्या मातोश्री अशा या ठिकाणी हा सोहळा होतो आहे. या ठिकाणी 3 दिवस आपले हरिभक्तपरायण ब्रह्मीभूत विनायक महाराज साखरे यांच्या साखरे फळाचे विद्यमान जे अधिकारी आहेत डॉक्टर यशोधन महाराज, त्यांचा निरोप आला. ते म्हणे असा असा तुमचा सत्कार आहे आणि गुरुवर्य महाराजांच्या स्मरणार्थ आणि आचार्यांच्या आशीर्वादाने हा सत्कार होणार आहे, म्हणजे पुरस्कार मिळणार आहे. मी चकित झालो. माझ्या जवळचे लोक सगळे मला आनंदानं सांगत होते, पण मग मी कधी घेतला नाही. म्हणलं बाबा, आता सांगितलं की हा सत्कार पहिलाच आहे. मी सत्कार आणि पुरस्कार दोन्ही घेतले नाहीत. पुरस्कार म्हणतात, सत्कार म्हणतात, पण घेतला नाही. परंतु मी असे सत्कार आणि पुरस्कार गुरुवर्य साखरे महाराजांच्या सानिध्यामध्ये आयुष्यभर पाहिलं आहे. जीवन गौरव पुरस्कार हा मला मिळतो, मला आनंद आहे त्याच्याविषयी. पण माझं जे व्रत आहे, माझं व्रत असं आहे, ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकरांनी सांगितल्यापासून आणि साखरे महाराजांनी जोपासल्यामुळे मी कोणाचाही आजपर्यंत एकही पैसा घेतला नाही किंवा अंगावर वस्त्रसुद्धा घेतलेलं नाही आहे. थोडा चमत्कार वाटेल, परंतु मी असं वागलेलं आहो या ठिकाणी मी सांगतोय. आणि याला 1 दिवस 2 दिवस वर्ष 2 वर्ष नाही आहे. 1975 सालापासून साखरे महाराजांच्या सहवासामध्ये व्यवहार करतो. 1971 साली मी आश्रमात आलो. 1965 साली मी ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांच्या जवळ राहिलो. ते रंगनाथ महाराजांच्या जवळ 65 सालापासून ते आजपर्यंत रंगनाथ महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे साखरे महाराजांनी सुद्धा सांभाळलं आहे. आणि साखरे महाराजांच्या बरोबर आमच्या मातोश्री आईसाहेबांनी सांभाळलं. अवघड आहे. आज याला 55 वर्ष होतंय आणि 50 वर्ष आजही माऊलींच्या हात चालणंच येऊ लागलेलं आहे, खूप लागलेलं आहे. मला सावकार म्हणण्याचं कारण असं आहे, नाही, मला सावकार म्हणण्याचं जे कारण आहे, मी पैसावान आहे, मी कोमटी आहे, वैश्य आहे. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज चंद्रवार यांच्या कुळातलाच मी आहे, त्यांचं 5-7 पिढ्यातला कोमटी समाजातला आहे. आम्हाला सगळे सावकार म्हणतात. तो भाग वेगळा आहे. आणि आजचा जो पुरस्कार आहे त्याचं नियोजन करणारे मावळे, मी यांचं नाव गाव काहीही माहीत नाही, पण व्यक्ती मात्र संगीताताई किंवा जे मावळे आहेत यांना कधीपासून पाहतोय. यांना चिरंजीव नव्हता तेव्हापासून पाहतो. चिरंजीव नव्हते, चिरंजीवाची मागणी केली महाराजांना. मी
खोटं सांगणार नाही आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. आणि त्याप्रमाणे महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे आणि महाराजांचे अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहे. काय असा संबंध असला पाहिजे म्हणून आज माझी निवड झालेली आहे. आणि ज्यांच्या नावाचा पुरस्कार मला प्रदान केलेला आहे ते म्हणजे स्वर्गवासी कमलाकर महाराज औरंगाबादपूरकर. औरंगाबादपूर ह्या आता मी बोललो मंगलमूर्ती महाराजांना बोललो आहे की म्हणलं आपण त्यांचे कोण म्हणजे चिरंजीव. म्हणलं आपल्या वडिलांचे हरिदासी कीर्तन मी ऐकलेले आहेत. कुठे माऊलीच्या मंदिरामध्ये 4-4, 5-5 कीर्तन गुरुवर्य साखरे महाराजांनी केलं आहे. हरिदासी कीर्तन सप्ताह संपूर्ण साखरे महाराजांनी माऊलीच्या मंदिरामध्ये 1975-76 साली केलेलं आहे. त्यावेळेला हरिदासी काही लोकांचं म्हणणं होतं की हरिदासी कीर्तन तुम्ही का करत नाही. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनामध्ये त्याच्याविषयी पुष्कळ वाद आहे. मी वादाचा विषय सांगत नाही, परंतु महाराज म्हणले हरिदासी कीर्तन करायचं आमचं वावडं नाही आहे, फार चांगलं आहे, आम्हाला आनंद आहे आम्हाला फार. आणि हा सप्ताह संपला आमचा वारकरी संप्रदायाचा की तुमचाच तो विनामंडपात चालेल आणि हा कारंजा मंडपात चालेल. कारंजा मंडपामध्ये महाराजांनी असे 5-6 सप्ते हरिदासी कीर्तनकाराचे केलेले आहेत. मी त्याचा साक्षी आहे. किंबहुना अखिल भारतीय हरिदासी कीर्तनकाराचं संमेलन झालंय कुठे, हिवरा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये हिवऱ्याला. अखिल भारतीय 300 ते 400 कीर्तनकार कीर्तन करत होते. आणि त्या ठिकाणी गुरु महाराजांनी ते त्या कीर्तन संमेलनाचे अध्यक्ष महाराज होते. 3 दिवस झाले, 3ही दिवस साखरे महाराज अध्यक्ष होते. म्हणजे हरिदासी कीर्तनकाराचा आणि साखरे महाराजांचा किती संबंध होता याच्यावरून काय. दुसरा प्रसंग, नागपूरला अखिल भारतीय हरिदासी कीर्तनकाराचं संमेलन झालेलं आहे. त्या ठिकाणी सप्ताह होता 7 दिवस, पण शेवटला 3 दिवस महाराजांना बोललो होतो. मी त्यांच्याबरोबर गेलो आहे. मी याच्यात काही केलं नाही, पण मी त्यांच्याबरोबर त्यांची पिशी घेऊन राहिलो. म्हणजे मला सगळं माहिती आहे, बाकी काही नाही आहे. त्या ठिकाणी हे औरंगाबादपूरकर, चरवलीकर बुवा जे सगळे महापुरुष आलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचे कीर्तन मी ऐकले आहे. अशा प्रकारे साखरे महाराजांबद्दल आणि या किंबहुना दुसरं एक तुम्हाला सांगतो, या पुण्यामध्ये आकाशवाणी आहे. आकाशवाणीवर दर गुरुवारी का रविवारी कीर्तन होतं, हरिदासी कीर्तन. त्या हरिदासी कीर्तनकाराची जी परीक्षा आहे ते साखरे महाराजांनी केली आहे. साखरे महाराजांनी सांगायचे की यांचं कीर्तन तुम्ही करा. त्यांचं कीर्तन इथं झालेलं आहे. म्हणजे साखरे महाराजांचं काय स्थान आहे मी सांगतो. साखरे हा पुरस्कार साखरेमध्ये असते तर मी घेतलाच नसता. फक्त साखरे महाराजांच्या जागेवर आहेत आणि मी त्यांना चांगलं ओळखू शकतो. जन्माच्या आधी 5 वर्ष मी त्यांच्याजवळ, त्यामुळे त्यांनी आग्रह केला म्हणून मी घेतला आहे. आणि मला जे सत्काराकरता माझे पुरस्काराकरता जो काही दिलेलं आहे ती मी आत्ता स्वीकारलं, पण मी काही घेऊन जाणार नाही आहे. मी त्यांना घरीच सांगितलेलं आहे यातलं काही एक वस्त्रसुद्धा घेऊन जाणार नाही आहे. कारण तुम्ही मला सावकार म्हणतात ना, सावकाराने घ्यायचं का द्यायचं विचार करा. सावकाराने घ्यावं का विचार करा, तुम्ही विचार करा, सांगा मला. त्या नावाप्रमाणे ते आपलं मी हे सांगतो मला, पण माझं व्रत आहे. आजपर्यंत मी कोणाच्या घरी अन्न सेवन केलं नाही आहे. फक्त माझी जन्मदाती आता आई आणि ह्या आई, ह्याच्याशिवाय मी अन्न कोणाचं सेवन केलं नाही आहे. फळ खाऊन राहील. गुरुवारी साखरे महाराज कधी कुठे जेवले नाही आहे, फळ खाऊन राहिलेले आहेत. जे काही सुकामे असेल ते खाऊन राहिले असे साखरे महाराज. आणि त्यांच्या सहवासामध्ये आणि त्यांची काही तोडकी मोडकी सेवा. माझं मी फार ज्येष्ठ कीर्तनकार वगैरे का असं काय नाही आहे बाबा माझ्याकडे काही. म्हणजे खरे पुरस्काराचे जे अधिकारी आहे ना
ते साखरे महाराजांना हे सगळं द्यायला पाहिजे. दिले, मी म्हणत नाही दिलं पाहिजे म्हणून, नाही म्हणून माझ्याकडे आलंय. साखरे महाराज असते तर मी घेतलं नसताना त्यांना दिलं. आणि माझ्याकडे मला पुरस्कार देण्याकरता किंवा माझा सत्कार करण्याकरता अनेक लोक, माझ्या संबंधी लोक मला विचारतात, बोलतात. पण मी असा हात जोडून सांगतो, हे इकडे आहे साखरे महाराज, माझ्या खोलीपासून इकडे जा तुम्ही, तिथे साखरे महाराज ते सगळं घेतात. तुम्हाला काय पाहिजे काय ते त्यांचं छान आहे. साखरे महाराज म्हणजे विनायक महाराज साखरे म्हणजे ब्रह्मीभूत नाना महाराज साखरे यांची चिरंजीव पुणेकर, आणि त्यांनी आश्रम स्थापन केलेला आहे. आणि त्या आश्रमाच्या दादा महाराज साखरे यांच्या गादीवर आज महाराज आहेत. त्यांना तुम्ही करा. तुमचं दादा ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी म्हणत होते की माझे गुरु आहेत. कोणाला म्हणत होते? गुरुवर्य साखरे महाराज म्हणत होते. कारण माझ्या गुरूंच्या गादीवर बसलेले आहेत. त्याप्रमाणे मी ह्यांना पण म्हटलं की तुम्ही दादा महाराज साखरे यांच्या गादीवर आपण आहात. आज त्यांची परंपरा आपण चालवत आहे, त्यामुळे तुमचं मी ऐकलं पाहिजे. मी दुसरं काय सांगितलं मी ऐकलं नसतं. पण मला म्हटलं हे आपण जे आहे ना 3 दिवस हरिदासी कीर्तन करायच्या लोकांमध्ये जायचं, 3 दिवस आपलं वारकरी संप्रदायाचे कीर्तन करायचं, हे विशेष आहे. हे महाराजांचं काम आहे, हे मावळ्यांचं काम आहे. या ठिकाणी मावळे करतात, हे त्यांचे मावळेच आहे या रूपानं. अशा प्रकारानं या ठिकाणी खूप सुंदर प्रकारानं कीर्तन काय कीर्तन कोणी करते. आता मला बऱ्याच 2-3 महिला सांगितल्या हे पण कीर्तनकारच आहेत, प्राध्यापक असून कीर्तन